चला, आपली अंडा करी तयार झालेली आहे. पहा कशी मस्त तरी आलेली आहे. खूप छान वास येत आहे. हा 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 हा. तर आपण ही कोथिंबीर ठेवलेली आहे, ती थोडीशी मस्त अशी गार्निशिंग करून घेऊयात कोथिंबीरची. गावरान कोथिंबीर आहे, हिरवी मस्त. तर पहा अंडा करी मस्त झालेली आहे. आपण याला चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत अशी खाऊ शकता. नमस्ते गाईज. तर चला, मी आज तुम्हाला अंडा करी करून दाखवणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. तर चला, मी 6 अंडे असे उकडून त्याचे टर्कल काढून घेतलेले आहेत आणि त्याला चाकूने अशा आता कापायचं, थोडं थोडं रेगा मारून घ्यायचे अशा चाकूने अंड्यांना. अंडे उकडून थंड करून घेतलेले आहेत. तीन व्यक्तीसाठी घेतलेले आहेत अंडे 6 मी. तर 2 अंडे असे फोडून टाकणार आहे, म्हणजे थोडा रसा जो आहे ना तो त्याला चव उतरते रशाला आणि थोडासा घट्टपणा येतो. 4 अंडे मी असेच ठेवणार आहे अख्खी. तर चला आपण गॅस सुरू करून घेऊयात. गॅस चालू करून घेतलेला आहे. कढई तापायला ठेवलेली आहे. थोडंसं मध्ये तेल टाकलेलं आहे. ते उकडलेले अंडे जे आहेत ना ते आपण हे तेलात टाकून घ्यायचे. थोडंसं त्याला मीठ टाकायचं, थोडंसं काळं तिखट आपलं घरचंच आणि थोडीशी हळद असं टाकून हे अंडे तेलात जरा खालीवरी करून घ्यायचे, असे परतून घ्यायचे. म्हणजे वाव, काय मस्त दिसत आहेत. नाईस, परफेक्ट कलर आला याला, एकदम पिवळ्या पिवळ्या हळदीचा. मस्त अंडी परतून झाली. तर आपण काढून घेऊयात, या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण तेल टाकूयात आपल्या आवडीनुसार. 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. आणि हे मी साहित्य घेतलेले आहे त्यासाठी. आता काळं तिखट, यामध्ये लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, थोडंसं 2 इंच खोबरं, 1 इंच आलं असं वाटून घेतलेले आहे पेस्ट करून, ते पण टाकूयात आपण. म्हणजे लसूण, अद्रक, खोबरं अशी पेस्ट केलेली आहे. आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार काळं तिखट टाकूयात, घरगुती मसाला, थोडीशी आणखी चुटकीभर हळद, आपल्या चवीनुसार मीठ, 1 टीस्पून मीठ टाकलेलं आहे. हा मसाला असा तेलात आता परतून घेऊयात. थोडंसं 1 चमचाभर आपल्याला पाणी टाकायचं आहे. मसाल्याला असं शिजू द्यायचं. आता थोडंसं झाकण ठेवायचं.
मसाला परतू द्यायचा 1 मिनिट असं झाकण ठेवायचं वरती. आता पहा मस्त मसाला परतून झालेला आहे तेलामध्ये. आता हे आपण अंडे परतून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे. तर आपल्याला आता यामध्ये गरम पाणी घ्यायचं. आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकून घ्यायचं. म्हणजे रस्सा आपण करी बनवायलोत ना, तर आपल्याला जेवढी करी पाहिजे तेवढे आपण पाणी टाकायचं. तर पहा आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. मी 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे तिघांच्या भाजीसाठी. ते 6 अंड्याची भाजी केलेली आहे. तर पहा कशी मस्त झालेली, काय मस्त तरी आलेली वर पहा. वास मस्त घमघम सुटलेला आहे. आपण यामध्ये थोडंसं घरकुल मसाला टाकून घेऊया आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात. तर पहा ही आपली अंडा करी आता तयार झालेली आहे. कशी वाटत आहे अंडा करी कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. तर चला मी आता खाली उतरून घेत आहे. झालेली आहे आपली अंडा करी. चला आपली अंडा करी तयार झालेली आहे. पहा कशी मस्त तरी आलेली आहे. खूप छान वास येत आहे. आहा. तर आपण ही कोथिंबीर ठेवलेली आहे ती थोडीशी मस्त अशी गार्निशिंग करून घेऊयात कोथिंबीरची. गावरान कोथिंबीर आहे हिरवी मस्त. तर पहा अंडा करी मस्त झालेली आहे. आपण याला चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत अशी खाऊ शकता. तर कशी झालेली आहे अंडा करी मस्त कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.